प्रभाग 7च्या नागरिकांना वैशाली भोयार यांचे आवाहन. प्रभागाच्या विकासासाठी भरघोस मतदानाची विनंती. कीर्ती बडोले यांची नगराध्यक्ष पदासाठी धावेदारी. बेसापिपळ्याचा विकास हा एकच ध्यास. बेसापिपळ्या नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबरला होत असून प्रचाराला वेग आला आहे. सर्वच उमेदवार मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी विविध पद्धतीने संपर्क आणि सभा घेत आहेत. शुक्रवारी रात्री भाजपच्या प्रभाग 7चे उमेदवार वैशाली प्रकाश भोयार यांच्या प्रचारार्थ स्वराजनगर पापण्याच्या टाकीजवळ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला परिसरातील नागरिकांनी शेकडोच्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला भाजप नेत्या प्रीती मानमोडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सभेत बोलताना प्रीती मानमोडे म्हणाल्या की बेसापिपळ्याचा मुख्य रस्ता अजून तयार झाला नसल्याचा मुद्दा विरोधक उचलत आहेत. मात्र रस्त्यासंदर्भातील तांत्रिक अडथळे दूर करून हा रस्ता पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. त्यांनी सांगितले की भाजपच्या नेतृत्वात बेसापिपळ्याचा खरा विकास झाला आहे आणि महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांना आणखी गती मिळणार आहे. आणि समस्या असायलाही हव्यात, कारण आजपर्यंत या भागाचा जोही विकास झाला आहे तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीनीच म्हणजेच सन्माननीय बावनकुळे साहेब, देवाभाऊ यांच्या मार्फत म्हणजेच आपल्या सरकारच्या मार्फत झालेला आहे. आणि त्यामुळे याच्यानंतरही जो या भागामध्ये जोही विकास होणार आहे तो विकास भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक करणार आहेत. आणि त्याकरिता आपला नगराध्यक्ष निवडून येणे हे गरजेचं आहे. हे सांगण्याकरिताच आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये अशा छोट्याखानी बैठका घेऊन सगळ्यांची मतं जाणून घेतो आहे आणि निश्चितच चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. जे नाराज असतील त्यांना सुद्धा कसं मनवायचं आणि त्यांना आपल्या विकासाकरिता कसं उत्तेजित करायचं याकरिता आम्हाला इथे पाठवण्यात आलेलं. सर, यानंतर आमचं असं नियोजन आहे की जसं रस्ते, पाणी, वीज या सर्व गोष्टींचं नियोजन जरी झालेलं असलं तरी 2029ची ही नगरपंचायत हे नवीन नागपूर कसं राहील त्या प्रकारचं एक स्वप्न देवाभाऊंनी आणि बावनकुळे साहेबांनी बघितलेलं आहे. आणि निश्चितच हा मुलगा ज्यावेळी 18 वर्षाचा होईल त्यावेळी निश्चितच ही नगरपंचायत एक नवीन नागपूरचं स्वरूप, जशी नवी मुंबई आहे त्याप्रकारे नवीन नागपूरचं स्वरूप हे प्रत्येक ठिकाणी नवीन ज्या नगरपंचायत झाल्या आहेत त्याचं स्वरूप राहणार आहे. अशा पद्धतीचा विकास या भागामध्ये होणार आहे. त्याचप्रकारे महिलांच्या सुरक्षेकरिता ॲक्च्युली CCTV कॅमेऱ्यांचं नियोजन साहेब करणार अशा पद्धतीचे आव्हान त्यांनी केलेले आहेत. इथे RLचा जो प्रश्न होता तो प्रश्नसुद्धा सोडवून ज्यांची फ्लॅटधारक आहेत त्यांना 7/12 देऊन त्यांना त्या फ्लॅटचं स्वामित्व कसं देता येईल याकरिता सुद्धा प्रयत्नशील आम्ही राहणार आहोत. सर, जिथे जिथे खाली प्लॉट्स आहेत आता NMCशी बोलून जे प्लॉट धारक ज्यांच्या पत्ता सापडत नसेल अशा ठिकाणी सुद्धा मैदानं ज्या आहेत त्यामध्ये गार्डन आणि त्यामध्ये ग्रीन जिमचं नियोजन अशा प्रकारचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि गटर लाईनची सुद्धा एक जी मोठी समस्या होती त्याकरिता 716 कोटींचं नियोजन इथे झालेलं आहे. त्यातील 175 कोटी हे बेसापिपळा नगरपंचायतीकरिता देण्यात आलेलं आहे. त्यामुळे येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये इथे बेसापिपळाचा परिसर खूप मोठा आहे. स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी ही लायब्ररी असावी अशा प्रकारची मागणी सतत उठत आहे. मॅडम, म्हटलं कुठली लायब्ररी नाही, काय सांगाल? निश्चितच सर, तुम्ही जेव्हा आम्हाला प्रश्न विचारत आहात आणि येथील सगळे नागरिक ऐकत आहेत तर मला त्यांच्याकडे एक कळकळीची विनंती आहे की यावेळी तुम्ही जर नगराध्यक्ष आमचा द्याल तर निश्चित ही लायब्ररीची व्यवस्था सुद्धा आम्ही वर करण्याकरिता निश्चित तुमची ही मागणी सुद्धा वरपर्यंत म्हणजेच पालकमंत्री सन्माननीय श्री बावनकुळे साहेब आणि देवाभाऊ यांच्यापर्यंत पोहोचू. आणि निश्चितच तुम्हाला आश्वस्त करतो आहे की आमचा नगराध्यक्ष आल्यानंतर या भागामध्ये ही लायब्ररी सुद्धा करण्यात येईल. बस एवढंच सांगेल, एवढंच या जनतेला आव्हान असेल की विकासाची गती ज्या पक्षासोबत आहे त्या पक्षासोबत तुम्ही निरपेक्षपणे उभे राहा आणि येत्या 2 तारखेला कमळाच्या चिन्हावर आम्हाला भरपूर मतं देऊन भारतीय जनता पार्टीचा विजय एकतर्फी करून द्यावा एवढीच इथे आव्हान. प्रभाग 7च्या नागरिकांच्या आशीर्वादाने परिसरातील सर्व समस्या दूर करण्याचा संकल्प आपण केला आहे. तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रभाग 7च्या नगरसेविका पदाच्या उमेदवार वैशाली प्रकाश भोयर यांनी पत्रकाराच्या प्रश्नात उत्तर देताना सांगितले. मध्ये समस्या गटर लाईन, रोड, पाण्याच्या तर आहेच, पण माझं एक ध्येय, एक महिला म्हणून एक ध्येय आहे की माझं शिक्षण, आरोग्य आणि महिलांना कसं सक्षम करता येईल, कसं बाहेर काढता येईल याच्याकडे माझं जास्त लक्ष राहणार आहे. बाकी लोकांच्या ज्या समस्या आहेत ते तर मी दूर करणारच आहे. आणि येत्या 2 तारखेला मला सर्व या बेसापिपळा नगरपंचायतमधील सगळ्या जनतेला आव्हान करायचं आहे की येत्या 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यान अशी कडकडीची विनंती करते. बेसापिपळा परिसरात मोठे खुले मैदान, मुलांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी केंद्र तसेच उच्च शिक्षणासाठी लायब्ररी सुरू करण्याचे काम आम्ही हाती घेणार आहोत, अशी ग्वाही भाजप नेत्या प्रीती मानमोडे यांनी दिली. सभेनंतर उपस्थित नागरिकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रवीण भोपळे, मोहर सावळे, जयवंत सावळे, नानू परिहार, तिवारी आणि कबराजी यांची विशेष उपस्थिती होती. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. आपल्या भागामध्ये जी आता 116 कोटीची गटर लाईन आपल्याला 14 गावं मिळून झाली आहे त्यातील 175 कोटीसाठी सँक्शन झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये गटर लाईन करिता आपल्याला 175 कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे
गटर लाईन ही कोणाच्या घराच्या मागून किंवा समोरून न होता रस्त्याच्या मधोमध होणार आहे. त्यामुळे जिथे रस्ते झाले तिथलेही रस्ते फुटणार आहेत. आणि त्यामुळे तुम्ही खरंच भाग्यवान आहात, कारण एकदा रस्ता झाल्यानंतर तो फुटून परत होण्यापेक्षा झालेला व्हायचा आहे. आणि नगरसेवकांकरिता कामही असायला हवेत. भागांचा जर पूर्ण विकास झालेला असेल तर समोरच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे आहेत आणि ते निवडून आल्यानंतर तुमच्यासाठी त्यांना जे काम करायचे असले ते कामं तयार असायला हवी. आणि म्हणूनच एवढं सांगू इच्छिते की ही जी लढाई आहे ही विकासाची लढाई आहे. आणि आपल्या भागामध्ये आतापर्यंत जोही विकास झालेला, रस्ते, पाणी, वीज, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीने केलेल्या आहेत. आपल्या भागामध्ये या बेसापिपळा नगरपंचायतीमध्ये कुठेही एक साधा दगड सुद्धा कोणत्याही काँग्रेसवाल्यांनी लावलेला नाही आहे. त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा, केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे आणि आपल्याला पालकमंत्री जे आहेत, आपले महसूल मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नाही आहेत. आणि आता आपल्याला हे नगरपंचायत पहिल्यांदाच झालं असल्या कारणाने आपल्याला आता नगराध्यक्ष भेटणार आहे. आणि ताईंनी जे सांगितलं तुम्हाला 2 तारखेला 2 कमळाची बटन दाबायची, त्याचं कारण हे आहे की तुमच्या प्रभागनं मला प्रत्येक वार्डातील लोकांना एक मतदान नगरसेविकेला द्यायचं आहे आणि एक मतदान नगरात 2 कमळाच्या समोरील बटन दाबून कमळाला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे. हा अतिशय वेगळा होता, कारण 2014 मध्ये माननीय नरेंद्रजी मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून आपल्या महिलांकरिता सन्मान जो मिळाला आहे महिलांना तो अतिशय वेगळा आहे. नुसतं आपल्याला आरक्षण मिळालं एवढं नाही आहे, तर आपल्याला एक वेगळा सन्मान देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. असे आपले माननीय पंतप्रधान आहेत. आणि बऱ्याच वेळा बरेचसे फेक निगेटिव्ह काढून आपल्याला मागे लोकसभेमध्ये हरवण्यात आलं, परंतु आपल्या विधानसभेमध्ये निरंतर बावनकुळे साहेब हे आमदार म्हणून निवडून येत आहेत. का बरं निवडून येत आहेत? कारण सगळेजण सुजाण नागरिक आहात इथे बसलेले. सगळ्यांना माहीत आहे की आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरा कोणताही, भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहायचं आहे. म्हणजेच वैशाली वहिनी भोयर यांना तुम्हाला 2 तारखेला कमळाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे.